ते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदित्य पाटील कामोठे यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि आयोजक अलंकार कोहली यालाही विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि शिवाजी चिपलेकर यांनाही विनंती केली जाते आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवर पाहुण्यांना मात्र इथं नक्कीच विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. येस, काउंट डाऊनला या ठिकाणी मात्र होईल सुरुवात आणि काउंट डाऊनने आजच्या रात्रीत पहिला बॉल या ठिकाणी मात्र डिलिव्हर करताना पाहायला मिळणार आहे. मिस्टर दैवत म्हात्रे मॅन फ्रॉम कामोठे अगेन्स्ट द बॅटर सचिन रझक. आणि इथून मात्र पंचाचा ग्रीन सिग्नल देखील मिळाला आहे आणि बॉलर तयार होते बॉलिंग ट्रॅकवरती. दैवत म्हात्रे ही तयारी या ठिकाणी मात्र पूर्ण झाली आजच्या रात्रीची. या फ्लड लाईट्समध्ये सुरू होणारी ही आजची रात्र. चला 5 4 3 2 1 आजच्या रात्रीला होतीये. एकदा जोरदार टाळ्यांनी सुरुवात करूया वाशी विपक्ष कामोठे या सामन्याला. पहिला बॉल दैवत म्हात्रे, फुलटॉस होता आणि कव्हर मध्ये खेळला बॉलला. रन मिळतील 4. पहिल्या बॉलवरती आलाय श्री गणेशाचा चौकार. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला त्या ठिकाणी सचिन रझक कडून. येस, टाइम अलर्ट ऑन आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केला सचिनने. इथे मात्र चौकार मिळवला आपल्या टीमसाठी. चौकाराने सुरुवात. ओव्हर पिच होता. लॉंग ऑफला बॉलला उडवून दिलंय. थेट खेळाडू कक्ष आणि डीजेच्या मध्ये बॉल सीमा पार. षटकार. येस, इथून मात्र 2 मोठे फटके आले दैवत म्हात्रेच्या बॉलिंग वरती. अटॅकिंग भूमिका पहिल्या बॉल पासून सचिनने घेतली आहे. गॅरोच्या नेतृत्वामध्ये योगेश भगतच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ आज मात्र कामोठेच्या विरुद्ध कसा खेळ साकारेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एकीकडे योगेश भगत गॅरो, तर दुसरीकडे मात्र या रायगडचा वेल फिनिशर ज्याला म्हटलं जातं बारक्या कांबळ्या असणारा. त्यामुळे ही बॅटल पाहण्यासारखी आहे. सुरुवात दमदार आहे वाशी टीमसाठी. ध्रुवी 11 वाशीगाव. दैवतचा तिसरा बॉल सचिनसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता. फुलटॉस होता, सोडून दिला आणि पंच आमचे इशू कोळी सर आम्हाला कळवतात की हा वाईड आहे. अतिरिक्त धावेने ते मात्र वाढ होते. हा दबाव आहे, स्वाभाविक दबाव सध्या तरी आपल्याला जाणवतोय. कारण एक षटकार एक चौकार जरूर पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळाला आणि त्यामुळेच हा नॅचरल प्रेशर सध्या आपल्याला जाणवतोय बॉलर दैवतवर. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील उडवलाय ओव्हर पिच बॉल. पुन्हा ड्राईव्ह केलाय, बॉलला पाठवून दिलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार. साई गणेश चषकाची 4थी रात्र. दमदार सुरुवात ध्रुवी 11 वाशीगाव टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त अटॅक सध्या सचिन कडून सुरू आहे. सचिन रझक मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. योगेश भगत अजूनही स्ट्राईक पासून वंचित, परंतु हरकत नाहीये. सध्या तरी त्यांच्या टीमला हेच वाटतंय की सचिनची बॅटिंग चालू दे.
वाढव्या बॅटने खेळायचं होतं, मागे चुकी झाली आहे. थर्ड मॅनला बीट करून बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 22 चौकार. आतापर्यंत झालेत दैवत मात्रे याच्या षटकातील, परंतु चारही बॉलवरती मोठे फटके आले, चारही बॉलवरती बाउंड्रीज आलेत. एनी हाव हा बॉल यावेळेस मात्र चांगली लाईन लेंथ पिक केली. याच टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी झाली असती तर कदाचित यातील काही धावा वाचवत्या देखील आल्या असत्या दैवतला, परंतु देर आहे दुरुस्त आहे. 5व्या बॉलला मात्र डॉट आपलं पाहायला मिळालं. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील दैवतचा, शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर ऑन साईडला हुक करायचा होता, बॉल चाललाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये. 2 धावेंचा प्रयत्न चालवलाय, परंतु लास्ट मोमेंटला स्पष्ट नकार आणि इथून मात्र एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागतंय. एका धावेबरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि टीम ध्रुवी 11 वाशीगाव जाऊन पोहोचले पहिल्या ओव्हरच्या अखेरीस, ती म्हणजे 20 वरती. 20 विदाउट एनी लॉस. संपूर्ण भारतभरामध्ये हिंदू राष्ट्र निर्माणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व शूरवीर मावळ्यांना सर्वप्रथम या स्पर्धेच्या निमित्ताने मानाचा मुजरा. खरं तर सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, परंतु या 7 दिवसातील प्रेमाच्या दिवसांना भुरळ पडण्यापेक्षा ज्या मावळ्यांनी आयुष्यभर या स्वराज्यासाठी रक्त सांडण्याची तयारी ठेवली होती त्या मावळ्यांवरती प्रेम करा, गड किल्ल्यांवरती प्रेम करा. छत्रपती शिवरायांवरती प्रेम असणं आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवरती प्रेम असणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. हेच दर्शवणारं गीत सध्या तरी आपल्याला ऐकायला मिळालं DJ सँडी यांच्या माध्यमातून. या स्प्लिट वा सामन्याला सुरुवात करा प्लीज. वेळ आपण जास्त खर्च करू नका, कारण टायमर ऑन आहे. तुम्ही या गोष्टीची नोंद ठेवा. 4 ओव्हर तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत खरं तर, परंतु 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करावं लागतील. ओव्हर द विकेट यावेळेस समोर खेळलेत. लॉंग ऑफकडे 2 टप्प्याच्या मदतीने बॉलला पकडलं जाते. 1 रन इथे मात्र मिळाली आहे. नयन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. नयन खांबे आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरला अटॅक करत असताना इथे देखील आडव्या बॅटने खेळले, गॅपमध्ये खेळलेत. 2 फिल्डर बॉल जवळ पोहोचतील, परंतु थोडीशी फंबलिंग तिथे देखील पाहायला मिळाली आपल्याला. 2 धावा नाही रोखू शकत. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना आता जाऊन पोहोचले 23 वरती. 23 विदाउट एनी लॉस. ध्रुवी 11 वाशीगाव. साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025. इथे चांगला फटका आहे, परफेक्ट या स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट आणि गॅरोच्या बॅट मधून निघाला हा षटकार. फार काही एफर्ट्स नव्हते या बॉलला खेळण्यासाठी. गॅरोच्या माध्यमातून जसा बॉल समोर पडला बॅटच्या, तसा मात्र बॅटला अगदी बॉलच्या समोर आणत असताना पाठवून दिलं बॉलला लॉंग ऑफ सीमा पार. 6 धावांकरिता हा षटकार. मोठी बॅटिंग लाईनअप आहे वाशी गावची देखील, कारण सध्या तरी नॉट आउट पार्टनरशिपसाठी प्रयत्न करतील. यानंतर अजय देखील आहे आणि निश्चितपणाने त्यांची बॅटिंग लाईनअप अंतिमच्या 4, 5, 6 पर्यंत चांगली आहे. त्यामुळं गॅरोला कोणत्याही प्रकारची भीती नाही. सध्या तरी तो चर्चेत आहे.
कारण सचिन सोबत खेळत असताना त्याने देखील आक्रमकता दाखवली मैदानामध्ये. ओव्हर पिच होता, ऑन साइडला खेळायचा बॉल, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाही, कोणतंही कनेक्शन नव्हतं. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट. दमदार सुरुवात, परंतु इथून देखील जे अनुमान कामोठी टीम मैदानावरती काय करेल हे मात्र पाहायचंय, कारण प्रत्येक वेळी वेगवेगळी रणनीती हे मात्र खऱ्या अर्थाने कामोठी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. परंतु इथे पहा, खडे खडे स्ट्रोक खेळला, आपल्या जागेवरतून एक पाय वरती केला आणि बॉलला पाठवून दिलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. क्या बात आहे, अप्रतिम संगीतांची आज मात्र मैफिल जमणार यात तीळ मात्र शंका नाही. जसे फ्लड लाईट्स ऑन झाले, प्रेक्षकांची गर्दी मैदानाकडे वळू लागली आणि पाहता पाहता इथे भरपूर उंच गेला बॉल. पाहूया लांब किती, प्रेक्षक बनेल का इथे खेळाडू नाही, आणि चांगला झेल त्या ठिकाणी मात्र कॅरी केला. बारक्या होता आय गेस, आणि तिथून मात्र पहिली सफलता मिळाली जय हनुमान कामोठे टीमला. बिग विकेट डाऊन, मिस्टर गॅरो बॅक टू द डगआउट. लागलेला पाहायला मिळते. 35 फॉर 1. 33 सॉरी, 33 फॉर 1. गोरगरिबांचे कैवारी, भूमिपुत्रांचे दैवत म्हणून सातत्याने ज्यांनी मात्र आपल्या आगरी कोळी कराडी आदिवासी बांधवांसाठी आपलं आयुष्य वेचलं असे लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव गाणारं हे गीत आज आपण ऐकलं. थँक्स सँडी. येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मात्र स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचंच नाव लागावं यासाठी अट्टहासी भूमिका मात्र आपल्या समाजाच्या माध्यमातून घेतली गेली आहे. परंतु ऑफिशियली अजूनही ऑन पेपर सध्या तरी या गोष्टी झालेल्या नाही आहेत. त्यामुळं आपल्या आगरी कोळी भूमिपुत्रांची जी मागणी आहे ती मागणी मात्र कधी पूर्ण होईल हा देखील प्रश्न आपल्याला पडला. सरकारला देखील याचं उत्तर द्यावं लागेल. नयन खांबेने मात्र दुसरं षटक हाताळलं. या ओव्हरमध्ये टोटल एकूण धावा आल्या त्या 13. 33वर 1 अशा स्थितीमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवताना पाहायला मिळेल चेतन, आणि बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये निखिल गोवारी. इथे फटका चांगला आहे, भरपूर उंच गेलाय, परंतु पुन्हा बारके बॉल खाली आणि इथे कॅच हातातून निसटली. त्याच सोबत बॉल सीमा पार. अजून पंचांचा डिसिजन पेंडिंग. इट्स अ सिक्सर. ही स्पोर्ट्समनशिप स्पिरिट आहे. 6 धावा. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई आणि श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव मिस्टर अनिकेत मोकल, आणि त्याचबरोबर विनंती असेल आमचे कुणाल तारेकर प्लीज यावं आपण. हाफ ट्रॅकर बॉल होता, जास्त उसळी घेतली, त्याचबरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर. येस, स्पेशल रिव्ह्यू तुम्हाला आहे घेण्याची मुभा, तुम्ही घेऊ शकता. यू कॅन चेक. आणि आमचे दादरपाडाचे एक जबरदस्त समालोचक आणि त्याचबरोबर उरण समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रसादजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वॉर्म वेलकम इन द टूर्नामेंट साई गणेश चषक 2025. चेक करूया आपण, इट्स अ वाईड ऑर नॉट.
कारण तिसरे पंच तर स्पेशल रिव्ह्यू या ठिकाणी मात्र वापरला गेला कामोठे टीम कडून पंचांच्या निर्णयाला मात्र चॅलेंज केले गेले. नेमकं काय घडेल 12वे खेळाडू फक्त आपण चर्चा करू नका इथून जोपर्यंत पंच डिसिजन देत नाही. सगळ्या गोष्टी एकत्र चेक केल्या जातील त्यानंतर तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. कारण विशू कोळी सरांनी तर सांगितलं होतं की वाईड आहे परंतु आता तिसरे पंच सांगतायत की नाही आहे त्यामुळे डिसिजन मागे घ्यावा लागेल. विशू कोळी सरांना डॉट बॉल आलाय त्यामुळे आहे तुमचे 12वे खेळाडू आहेत त्यांना व्हेरीफाय केल्याशिवाय डिसिजन होणार नाही. काळजी करू नका आपण. बॉलर तयार आहे निखिल गोवारी बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका हवेमध्ये पुन्हा एकदा उंच गेलाय. फिल्डर बॉल खाली येतोय. कॅच होईल का? येस इट इज टेकन सक्सेसफुली. दैवत मात्रे बॉल खाली आला. झेल टिपला. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम ध्रुवी 11 वाशीगावला. महत्वाचा फलंदाज आताच्या क्षणाला परतला आणि त्यामुळे दिलासा मिळाला असेल कदाचित जे अनुमान कामोठे टीमला. जबरदस्त मॅच आज मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येतील. ब गटातील सामने आहेत. यानंतर संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई आणि श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव असा सामना आपल्या भेटीला येणार आहे. सामना क्रमांक 2 आणि ज्यामध्ये दोन्ही कॅप्टनला आम्ही सूचना करीत आहोत की इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी दोन्ही कॅप्टन आम्हाला हवे आहेत. स्पर्धेचे आयोजक आमचे सातत्याने श्री गणेश मित्र मंडळाचे सर्व सदस्य या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. गेली दीड महिनाभर शांत मनाने झोप देखील त्यांना आलेली नाहीये. कारण स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जी मेहनत लागते ती मेहनत खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहिली आहे. मग त्यामध्ये सिद्धेश कोळी असेल, अनिकेत कोळी असेल, त्यांची संपूर्ण टीम, साई गणेश मित्र मंडळ असेल, गव्हाण. इथे देखील लेफ्ट हँडेड बॅटरसाठी ही चॅलेंजिंग बॉलिंग होती. सध्या तरी निखिल गोवारी बॉलिंग ट्रॅकवरती असताना आतापर्यंत बॉल झालेत ते 4 धावा झाल्या. स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल ते म्हणजे 39 फॉर 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन सुतारसाठी हा बॉल इनसाइड आउट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला पकडला गेलाय. धक्का क्रमांक 3 ध्रुवी 11 वाशीगाव संघाला. पाण्याची आवश्यकता असेल तरच पाण्याची आपण पूर्तता करणार आहोत. अदरवाईज सामना सुरू ठेवावा. निखिल गोवारी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळाला. बॉल झालेत आतापर्यंत ओव्हरचे 5. 39 वरती 3 सध्या ध्रुवी 11 वाशीगाव आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सध्या तरी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या होत्या मला वाटतं कदाचित 20 धावा आल्या होत्या. दैवत म्हात्रेचं ते षटक. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13. आता तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. निखिल गोवारीचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती षटकार लागल्यानंतरचे 4ही बॉल डॉट आहेत. त्यामुळे अभ्यासपूर्ण फलंदाजी करावी लागणार आहे वाशीगाव टीमला. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर निघाला बॉल. त्यामुळे या बॉलला मात्र सोडून देण्यात धन्यता मानली. खरं तर या बॉल सोबत छेड काढण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला गेला होता परंतु एक वाईड बॉल इथे जरूर मिळाला. हितेश
इथे टॅप केला बॉल 30 सर्कल मध्ये बॉल स्वतः दैवत बॉल वरती जातोय आणि अडवतोय फेकतोय तोपर्यंत सिंगल आली. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये ध्रुवी 11 वाशिगाव टीमने धावा बनवल्या 3 गडी बाद 41. आता टार्गेट सेट करणारे हे षटक असणार आहे. त्यामुळे या ओव्हरमध्ये किती धावा येतील याकडे लागलंय लक्ष. ऐकूया एक सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया पुन्हा एकदा आमच्या तुमच्या सेवेमध्ये. धन्यवाद. आई अनिकेत मोकल प्लीज यावा. आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. या गोष्टीची अधिसूचना आम्ही तुमच्यापर्यंत जारी करतोय. शेवटचं षटक अंतिमचं हे षटक असणार आहे. टार्गेट सेट करणारी ओव्हर. लोवर फुल टॉस समोर ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफ वरती एक टप्प्याची मदत घेऊन बॉल चाललाय फिल्डरच्या हातात. डायरेक्ट थ्रो. चांगला थ्रो होता. 100 आउट ऑफ 100 मार्क्स या थ्रोसाठी मिळतील. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये बारक्या कांबळेने थोडीशी रिस्क घेणं पसंत केलं. अंतिमच्या मोमेंटला बॉल येऊ दिलं. पुढील जो सामना आहे ज्या संघांसाठी पुकार केला गेलाय ते जर इनिंग ब्रेक पर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले नाही तर उपस्थित संघ जो पहिला असेल त्याला मात्र नाणेफेक दिली जाईल. ओव्हर टू कम बॉक्स. चांगला फटका आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर उपस्थित. कोणतीही चूक नाही. एक सिंगल आली. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 20 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र काहीशी गती कमी केली. ग्यारो बाद झाल्यानंतर, त्याचबरोबर सलामीचा फलंदाज सचिन रझक बाद झाल्यानंतर जो काही प्रेशर आला वाशिगाव टीमवरती तो मात्र विसरण्यासारखा नसणार आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे. फिल्डर त्या ठिकाणी होता. कॉलिंग चुकलं आणि त्यामुळेच की काय मैदानाची साथ सोडावी लागते चौथ्या बॅटरला, अर्थातच चेतन शिंदे. बॅक टू द डगआउट. अजय भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. मिस्टर हॅन्सम नेहमीच चर्चेत राहिला. हा देखील खेळाडू नवीन आलाय तो मैदानाच्या आतमध्ये. बारक्या कांबळे बॉलिंग ट्रॅकवर. इथे उचलून खेळायचा होता बॉल. भरपूर लांब आहे. फिल्डर पासून दूर पोहोचलाय फिल्डर. क्या बात है. अफलातून कॅच होती. आजची सुरुवात मात्र खरं तर दमदार झाली आहे. दोन्ही टीमसाठी विकेट गमावली आहे ती हितेशने. आपली 5वी विकेट वाशी टीमची मिळाली कामोठी टीमला. इथे ऑफ स्टंप पासून जास्त बाहेर निघाला बॉल आणि त्यामुळेच की काय इथून वाईट बॉल घोषित केलं जाते पंच इशू कोळी सरांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत.
इथे चांगला फटका आहे. ओ यावेळेस चांगलं कनेक्ट झालंय आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. हवाई हल्ला, षटकार. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक. पण लास्ट बॉल टू गो. टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकेल बारक्या कांबळे. ड्राईव्ह केलंय, कव्हरला चाललाय बॉल. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. वरती थ्रो झाला असता तर संधी बनली असती, परंतु नाही. इथे देखील पाहू शकतात थांबले 2 वर. टीमची टोटल झाली या दुहेरीच्या बरोबरीने 55 धावांचं टार्गेट. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 55 धावा बनवायच्या आहेत. जय हनुमान कामोठे टीमला कशा पद्धतीने या मॅचला मात्र पुढे घेऊन जातील, कशा पद्धतीने का बारक्या कांबळे या मॅचला फिनिश करू शकेल, जो या रायगडचा वेल फिनिशर मानला जातो. गॅरो आणि त्यांची टीम या संपूर्ण धावसंख्येला ब्रेक लावेल का हे मात्र पाहायचं आहे. कशा पद्धतीने धावा चेस होतील, डिफेंड होतील, वी डोंट नो. परंतु ऐकूया या पुढील सत्रामध्ये आवाज दादरपाडाचा, आमचे साथी सहकारी प्रसाद भोईर सरांचा. तोपर्यंत सुयोग कोळी सरांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन करावं. धन्यवाद. हॅलो. तर चला वाशीगाव संघ, माफ करा, पारगाव संघ आणि साई संघ उपस्थित असेल तर त्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जर साई संघ इथं पोहोचला नाहीये तर मात्र नक्कीच पारगाव संघाला नाणेफेकीचा कौल दिला जाईल. तर चला विनंती केली जाते साई संघाला, जर पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा पडण्या अगोदर आपण पोहोचले नाहीत तर मात्र पारगाव संघाला नाणेफेकी विजयी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. येस, हॅलो, थँक्यू सुयोग कोहली, थँक्यू हर्षल मडी. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक मी प्रसाद भोईर उरण दादरपाडा सहर्ष स्वागत करतोय. रात्रीच्या 8:36 मिनिटं झालीत आणि आज आपण या स्पर्धेचा चौथा दिवस आपण अनुभवताय. साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती, दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ग्रामीण फॉर्मॅट आहे. आणि ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सध्याच्या घडीला रजनी क्रिकेटची मॅच आपण गव्हाणच्या मैदानावरती एन्जॉय करताय. आजच्या रजनीमधील हा पहिल्या फेरीतील पहिला साखळी सामना जो मैदानामध्ये रंगला जातोय, ध्रुवी 11 वाशीगाव विपक्ष जय हनुमान कामोठे या 2 संघांमध्ये. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये जाऊ द्या लगेच. चला कामोठे टीमसाठी सूचना आली आहे. ओपनिंग जोडी मैदानात जाऊ द्या. रोशन, पहिलं सत्र आपण ऐकलं हर्षल मडवी यांच्या आवाजात, ज्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना वाशीगाव संघाने जमा केल्यात 5 बाद 54 धावा आणि करायच्या आहेत 55 धावा. 54 झाल्यात आणि 55 करायच्या आहेत. 54 होत आहेत आणि 55चं टार्गेट असणार आहे. विशेष सूचना आहे. चला कामोठे टीम लगेच मैदानामध्ये आपली ओपनिंग पेअर सलामीची जोडी पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय जर्सी नंबर 08 नाव आहे रोशन म्हात्रे, जर्सी नंबर 11 नाव आहे बारक्या कांबळे. कामोठे टेनिस क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाजांपैकी 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये जाताना दिसत आहेत. कामोठेच नव्हे तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाजांपैकी 2 फलंदाज सध्या आपल्या गावच्या क्रिकेटला रिप्रेझेंट करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. आणि औचित्य आहे ते म्हणजे साई गणेश चषक 2025
रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं. तमाम जमलेल्या क्रीडारसिकांच्या साक्षीने आपण या मॅचला एन्जॉय करूया, जिथे मात्र 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 5 बाद पूर्ण केल्यात. 54 करायचे आहेत, 54 झाल्यात, करायचे आहेत 55 धावा. या पुढील मॅच हा जसा चेंडू पडेल तसा आम्ही स्पर्धेच्या नियमानुसार आपल्यापर्यंत आम्ही आपला पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीचा जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. टेनिस क्रिकेटच्या इतिहासाला एक वेगळ्या धाटणीने वळण देणार हे मैदान आहे, कारण या मैदानावरती अनेक खेळाडू खेळलेत, या मैदानावरती अनेक स्पर्धा झाल्यात आणि या मैदानात अनेक स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू घडवलेत. असं हे मैदान सध्या आपण अनुभवताय ते म्हणजे पाटणे मैदान, गव्हाण कोळीवाडा. अगदी पनवेल आणि उरण तालुक्याच्या सीमेर लगत असणारं अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले हे मैदान आपण म्हणूया. अरबी समुद्राच्या अगदी एका किनाऱ्यावरती असणारे मैदान, ज्या मैदानावरती आपण ही स्पर्धा एन्जॉय करता. मॅचला सुरुवात ओपनिंग पेअर स्ट्रायकर बॅट्समन रोशन म्हात्रे. पहिला चेंडू बॅटच्या राउंडमध्ये आला, डीप मिड विकेटच्या वरतून बॅट्समन रोशन म्हात्रेनं आपला ऑफ स्पिनर स्ट्रोक लगावलाय, षटकार. दाखवला होता आणि तो संघ पुन्हा एकदा आपल्या विजयाचा रथ कायम राखण्यासाठी या मैदानावरती उपस्थित झाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला षटकार आला बॅट्समन रोशनच्या बॅटमधून. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक वेगळं नाव आहे. ओव्हर द विकेट भरत शिंदे. हा चेंडू खोलात टाकला आहे. सरळ चेंडू स्ट्रेट बॉलर खेळला जातो, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. सचिन आहेत. चेंडू स्टॉप केला तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. नवी मुंबई मधील खऱ्या अर्थानं जो संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय, योगेश भगत, प्रवीण, त्याच्यानंतर नितीन सुतार, या खऱ्या अर्थानं गाजलेले खेळाडू आहेत सर्व नवी मुंबईचे. आणि त्याच गावचा आणि तोच हा ग्रामीण संघ सध्याच्या घडीला नवोदित खेळाडूंना संधी देत आज मैदानामध्ये आलाय. उरण तालुक्यामध्ये कित्येक वर्षे या संघानं ग्रामीण फॉर्मॅटचा आपला दबदबा कायम राखला होता. तो संघ आज मैदानावरती कामोटे संघासोबत खेळतोय. रायगडमधील ग्रामीण फॉर्मॅट खेळणाऱ्या सर्वोत्तम संघांपैकी एक संघ म्हणून जय हनुमान कामोटे संघाची ओळख आहे आणि तो संघ सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. आज या स्पर्धेसाठी AKP एंटरप्राइजेस SSCS पारगाव अशी मॅच खऱ्या अर्थानं हा संघ आज मैदानामध्ये पुरस्कृत केला गेला आहे. AK एंटरप्राइजेस सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या नावानं खेळणारा निर्धावाला. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 7 धावा. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अप्पर कट घेऊन चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे चालला. एक मिळाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं कठीण. चेंडू सीमा पार, चौकार. चार मिळाल्या जातात. धावसंख्या होती 11 धावा. 55 करायच्या आहेत. पैकी सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये 11 धावा जमा केल्यात. फलंदाज बारक्या कांबळे आणि रोशन म्हात्रे या 2 फलंदाजांनी. सलामीची जोडी, विस्फोटक जोडी आहे. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अगदी गरंगळत चालला डीप स्क्वेअर लेग कडे आणि पाहता पाहता चेंडू गोळीच्या वेगानं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्रॉस करतो आणि मिळतो आणखी एक चौकार. खऱ्या अर्थानं कामोटे टेनिस क्रिकेटने दिलेत रायगड टेनिस क्रिकेटला आणि त्यापैकीच 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये आपल्या कामाची पोचपावती देण्याचा प्रयत्न करतात. खोला टाकलाय. शॉट्स केलेकडे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बाल बचावला जाते. क्लोज डिसिजन होता, पण इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं तर बरोबर त्या ठिकाणी जिथे गरज होती त्या ठिकाणी मात्र भरत शिंदेने मात्र क्षेत्ररक्षण लावलं होतं आणि अगदी चेंडू सुद्धा तिथे आला. परंतु क्षेत्ररक्षकाला तो चेंडू जर डायरेक्ट हिट करता आला असताना तर 10 पैकी 10 गुण देता आले असते आणि मात्र ज्या कामगिरीसाठी त्याला उभा केलाय ती कामगिरी पूर्णत्वास नेता आली असती. परंतु इथे मात्र सुदैवानं बचावलेला हा फलंदाज 1 धाव पूर्ण करतो आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
जय हनुमान कामोठे संघाची धावसंख्या होते बिनबाद 16 धावा. येणार आहेत त्यापैकी वाशीगाव कामोठे, तदनंतर संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई विपक्ष पारगाव असेल, तदनंतर निर्जा 11 न्हावा विपक्ष रुद्र अँड रॉय ब्रदर्स जय हनुमान दापोली संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि शेवटचा साक्षी सामना असेल मीत 11 सिद्धिविनायक भिंगार विपक्ष कोपर खैरणे 11 कोपर खैरणे. नवी मुंबई विपक्ष रायगड अशी आपण बऱ्याचशे मॅचेस पाहणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र विलेज एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय योगेश भगत. गॅरो या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. राऊंड विकेट स्वीप करण्याचा हा प्रयत्न आहे. LBW चा अपील केलं जात आहे. बॅटकटच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं 17 होत आहेत. येणाऱ्या 17 मध्ये आता करायच्यात 38 धावा. 17 चेंडू विजयासाठी 38 धावांची गरज आहे. 17 चेंडू विजयासाठी 38 धावांची गरज आहे. कामोठे विपक्ष वाशीगाव अशी मॅच आपण सध्याच्या घडीला एन्जॉय करताय. स्ट्रायकर बॅट्समन रोशन म्हात्रे. थोडासा आखूड टप्प्याचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि थोडीशी गती सुद्धा कमी केली होती या चेंडूमध्ये. बॅट्समन अगोदरच्या वेगाने खऱ्या अर्थानं त्या तुलनेने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करत असताना हा चेंडू धाव गेला. 16 मध्ये 38 करायचे आहेत. 16 चेंडू 38 ची गरज आहे. यावेळचा चेंडू गोळीच्या वेगाने आला आणि त्याला मात्र रॉकेटच्या वेगाने भिरकून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरतून निघून चला वाईडिस्ट लॉंग ऑन रिझन मध्ये षटकार. मध्ये 32 करायचे आहेत. 15 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आहे. आपण पुन्हा एकदा महत्वाची सूचना देऊया गावदेवी साई संघासाठी. हा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप चालला. दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल आणि हा चेंडू मात्र अव्वांतर धाव देऊन जातोय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार गोलंदाज योगेश भगत याला. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती 24. येणाऱ्या 15 मध्ये 31 करायचे आहेत. गावदेवी साई संघानं आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. लगेचच आम्ही यापुढील मॅच खेळवणार आहोत. एक शिस्तबद्ध स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करताय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडून सुद्धा तेवढंच सहकार्य लाभणं नितांत गरजेचं असणार आहे आम्हाला. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. खोला टाकला हा चेंडू बॅटच्या बॉटम एजला लागून धावचीची संधी आहे. एकाच पटरीवरती 2 ट्रेन आल्यात. अपघात घडण्याची शक्यता इथे मात्र नाकारता येत नाहीये. खेळाडू सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये, परंतु सुदैव सुद्धा तेवढेच बलवत्तर पाहायला मिळतात. ते म्हणजे कामोठा टीमचे. बाद होता आतापर्यंत 2 वेळा एकाच चेंडूवरती 2 वेळा बाद होता खेळाडू वाचलेत. जेव्हा तुमचे नशीब तुम्हाला साथ देत असतात ना, तेव्हा तुमची प्रयत्नांची पराकाष्ठा एवढी करा ना की तिथून तुम्हाला यश मिळाल्याशिवाय आणि विधात्याला तुमच्या पदरात यश टाकण्यापलीकडे पर्यायच नसतो. पण त्यासाठी तुमच्याकडे तेवढ्या जिद्दीने मेहनत आणि कष्ट करण्याची इच्छाशक्ती दांडगी असणं फार गरजेचं आहे. निर्धावाला चेंडू म्हणावा लागेल. समीकरण 14 मध्ये 31 आहे. 14 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज आहे. डीप मध्ये मॅक्झिमम प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न ऑन साइडला रोशनसाठी केला गेला. पुढील चेंडू हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र टाकण्याचा हा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल. दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा चेंडू टाकावा लागणार. बॅट्समन थोडासा बॅट्समनला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चेंडू मात्र करत असताना गोलंदाजाला आपण पाहता. 14 मध्ये 30 करायचे आहेत. चला गावदेवी साई संघासाठी विशेष सूचना आहे.
पारगाव संघ इथे मात्र रेडी आहे. गावदेवी साईसाठी विशेष सूचना आहे, कारण आम्ही लगेचच पुढील मॅच खेळवणार आहोत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय. चेंडू डीप मिड विकेटच्या वरतून खऱ्या अर्थानं निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. मोटिवेट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सिनियर खेळाडू करताना दिसतात. हे होत असतं मैदानामध्ये. जेव्हा तुमच्या संघाकडून कामगिरी थोडीशी खराब झाली ना, तर पुन्हा एकदा त्या खेळाडूंना पुन्हा एकदा मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची ही एक वेगळी कल्पक बुद्धी लढवली जाते. हे काम नेहमी सिनियर खेळाडू संघातील करत असतात आणि ते काही दृश्य आपल्याला मैदानावरती वाशीगाव संघाच्या वतीनं पाहायला मिळाले. समीकरण पाहिलं तर बॅट्समन रोशन जो खेळतोय, ज्याने 7 मध्ये 23 केला, त्याने बारक्या कांबळेने 2 चौकार लगावलेत, जो बिनबाद 10 वरती खेळतोय. चांगली भागीदारी सध्या दोघांच्या होत असताना पाहायला मिळते. येणाऱ्या 12 मध्ये 20 करायचे आहेत. 12 चेंडू विजयासाठी 20 धाबांची गरज. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघासाठी पुन्हा एकदा सूचना आली आयोजन कमिटीच्या वतीनं. आपण आल्याची रिपोर्टिंग करा. ओके, आम्ही लगेचच पुढील मॅच खेळवणार आहोत, त्यामुळे आपल्याला रेडी राहायचं आहे. वॉर्मअपसाठी वगैरे आपल्यासाठी वेळ नसणार आहे, आपण रेडी राहायचं आहे. 12 मध्ये 20 हा सामना संपता क्षणी दुसऱ्या क्षणाला आपण एका साईडने इंटर व्हायचं मैदानात. एक शिस्तबद्ध आयोजन. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस का आलेत, तर त्यामध्ये नियमावली जी आली आहे आणि त्या नियमावलीनुसार जर आपण चाललं तर आपला खेळ सुद्धा सुधारेल आणि ग्रामीण क्रिकेट सुद्धा पुन्हा एकदा आपण साता समुद्रा पलीकडे घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक खेळाडूचं आणि प्रत्येक संघाचं योगदान असणं गरजेचं आहे. हा खराब चेंडूवाला आहे. अगोदरच धाबसंख्येचा दुष्काळ आणि त्यात खराब चेंडूचा हा 13वा महिना समीकरण बिघडवून जाणार असणार आहे. आता मात्र 12 मध्ये करायचे आहे तुम्हाला 19 धाबा. 12 चेंडू 19 ची गरज आहे. सलामीची जोडी अजूनही बिनबाद मैदानावरती खेळ करत असताना यावेळचा चेंडू फटका चांगला ऑफ स्ट्रोक. बॅट्समॅन बारक्या कांबळेच्या बॅट मधून सरळ स्क्रीनवरती आदळणारा हा चेंडू इशारा आलाय. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. अकरा मध्ये 15 करायचे आहेत. 55चं टार्गेट आता मात्र 15 वरती येऊन थांबलाय. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त स्क्वेअर कटचा फटका दिशा देण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र तुतुमय करत असताना मिस कम्युनिकेशन. इथे मात्र खेळाडू क्रमांक 1 धक्का नंबर 1 पहिला खेळाडू पहिला ब्रेक थ्रू कामोटे संघाला. बारक्या कांबळे धावबाद.
आणि पहिला खेळाडू बाद केलाय बारक्या कांबळी याला धावबाद केलाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला 10 मध्ये 15 करायचे आहेत सोनू पाटील. कामोठे टेनिस क्रिकेटमधील आणखी एक विस्फोटक फलंदाज जो सध्या नॉन स्ट्रायकर आहे सोनू. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिली मिड ऑफ कडून मिड ऑफ कडे येत असताना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू मिड ऑफला येऊन पर्यंत थांबवतोय. सिंगल मिळते तेवढ्या वेळेमध्ये आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकवती लागली जाते. 41 धावा येणाऱ्या 9 मध्ये 14 करायच्या आहेत. अजूनही मॅच बनू शकते, बनवणारा पाहिजे आणि ती जिद्द पाहिजे. पाहूया 12 मध्ये 19 हव्या असताना 20 हव्या असताना एक शॉर्ट टीम मीटिंग झाली आणि त्यामधून आता मात्र प्लॅन बी कदाचित चालू झालाय मैदानामध्ये, तो म्हणजे वाचिगाव संघाचा. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवलाय. चेंडू डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं कमबॅक केलंय. अफलातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अजय तिथे आहेत आणि मात्र थांबवण्याचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. 2 पूर्ण केल्यात. 8 मध्ये एकच आली. 8 मध्ये 13 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये वाशीगाव संघाचे खेळाडू करताना दिसत आहेत. पाहूया त्यांच्या प्रयत्नांना कुठपर्यंत यश लाभतात. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू बॅटच्या रडामध्ये बॅट्समन रोशन म्हात्रेच्या बॅट मधून लॉंग ऑफ रिजन मध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट करणारा षटकार. फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय पारगावने घेतलाय, त्यामुळे आपल्या पारगाव संघाने रेडी राहायचं आहे. चला रेडी राहायचं. आपण आपल्या बॅट्स वगैरे एका साईडला ठेवून रेडी राहायचं आहे. कुणाल षटक शेवटचं आणि विजयासाठी आता मात्र 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. अशीच एक मॅच आम्ही जासईच्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये अनुभवली होती आणि 6 मधून 7 बनवण्यापासून रोखलं होतं आणि ती मॅच जिंकून सुद्धा दाखवली होती. कोपरोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना तो कारनामा खरं तर झाला होता. शेवटचं षटक 7 धावांची गरज आहे. या अगोदर जे काय झालंय ते सर्व विसरून नव्याने सुरुवात करायला लागेल. नव्या ईर्षेने, नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने मैदानामध्ये वाशीगाव संघाला तो खेळ करावा लागेल. या स्पर्धेचा नियम आहे. वेळेवरती जर नाणेफेकी करण्यासाठी संघ उपस्थित राहिला नाही तर आतापर्यंत 4 संघांना आम्ही पॅनलाइज केलंय. आपण फक्त नाहीत, असं स्पर्धेचा नियमच आहे. आतापर्यंत 4 संघांना आम्ही वेळेवरती उपस्थित न राहिल्यामुळे विरोधी संघाला आपण नाणेफेकी दिलेली आहे आणि हा नियम सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे. पुढील मॅच फ्रेश असेल आणि त्यानंतर आम्ही विनर्स वर्सेस विनर खेळणार. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे त्याला इथेच थांबायचं आहे. 6 मध्ये 7 करायचे. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. शेवटचा षटक गोलंदाज विजय आलाय. ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र ऑन साईडला स्ट्रोक बनवण्याचा हा प्रयत्न होता. वेग आहे आणि पुन्हा एकदा मात्र या मॅच मध्ये शिरकाव करण्याचे काही पडसाद मैदानामध्ये उमटताना दिसतात. वेगवान गोलंदाज आला. 1 चेंडू निधावला. आता मात्र 5 मध्ये 7 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 7 धावा या तुम्हाला जमवाव्याच लागणार आहेत. पाच मध्ये 7 करायचे आहेत. पुढील मॅच पारगाव विपक्ष साई. यावेळचा चेंडू चांगला फटका आहे. पॉइंटच्या वरतून खेळून काढला. चेंडू स्वीपर कडे चालला आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. 4 मिनिटात. चला दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. गावदेवी साई आणि पारगाव. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशाहीन गोलंदाजी बाहेर निघलाय चेंडू, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. धावसंख्या 1 ने वाढते. विजयासाठी येणाऱ्या 4 मध्ये 2 करायचे आहेत. 4 मध्ये 2 करायचे आहेत. नो आर्ग्युमेंट प्लीज. कोणत्याही प्रकारचा आपल्या इथे मात्र आता सबब ऐकली जाणार नाही. स्पर्धेचे नियम आहेत. आतापर्यंत आम्ही 4 संघांना पॅनलाइज केलंय
एखादी नियमावली घेऊन तुम्ही जेव्हा चालताना तेव्हा तुम्हाला बऱ्याच वेळा त्या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना पनिशमेंट मिळत असते. ओव्हर द विकेट. वेग आहे आणि दिशा सुद्धा यावेळचा चेंडू चांगला आलाय. मॅच मध्ये शिरकाव करणारा हा चेंडू निधाब आलाय. समीकरण बदललंय. 3 मध्ये 2 करायचे आहेत. विजयासाठी 3 चेंडूमध्ये 2 धाबांची गरज आहे. शेवटचा गोलंदाज विजय. चला डगआउट मधून आवाज द्यायचा नाही. कामोठे टीम शांत राहायचं आहे. आणि डगआउट मधून सुद्धा आवाज देणाऱ्या संघाला सुद्धा आम्ही पॅनलाइज केलं या अगोदर. आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. कोणत्याही संघाचं नुकसान न खेळता होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण कोणत्या प्रकारे नियमांचं उल्लंघन करू नका. 3 मध्ये 2 करायचे आहेत. वेग आहे. यावेळचा चेंडू चांगला. क्षेत्ररक्षण मात्र खराब. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे जाताना इथे मात्र चेंडू डीप कव्हर मध्ये गेला आणि विजयाचा फटका. चेंडू सीमा पार. चौकार. आहात आणि 4 षटकांचेच आपण मॅच पाहतोय. संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई विपक्ष AK एंटरप्राइजेस श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या 2 संघांमध्ये होणारा तो सामना असेल. 10 चेंडू 29 धाबा. सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत आलाय. खेळाडूचं नाव आहे रोशन म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू 30 धाबा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेल्या धावा आपण पाहिल्या तर गेल्या 3 रात्रीमध्ये टोटल 2217 धावा झाल्यात. टोटल 145 चौकार आलेत 3 रात्रीमध्ये. टोटल 6 षटकार 153 लागलेत आणि टोटल विकेट्स 188 गेल्यात. अशा प्रकारचं हे समीकरण आहे. तर आपण मैदानामध्ये पाहू शकाल पारगाव संघ उतरला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघाला. आपली सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये होते. आम्ही दुसऱ्या मिनिटाला पुढील मॅच चालू करतोय. आणि आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोशन म्हात्रे. 10 चेंडू 29 धावांची बहारदार खेळी ज्याच्या माध्यमातून साकारली गेली. तो जय हनुमान कामोठे संघाचा रोशन म्हात्रे मात्र ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय त्यानं हे पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. आणि या स्पर्धेचे आयोजक प्रवीणजी कोहली यांच्या खांद्याला खांदे लावून मात्र ज्यांची कामगिरी राहिली त्या मनोजजी कोहली यांच्या शुभास्ते मात्र हे पारितोषिक देण्यात येत आहे. आपण पाहतोय रोशन म्हात्रे जय हनुमान कामोठे संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि त्याला मात्र हे पारितोषिक मात्र देण्यात येत आहे. लाईव्हच्या कॅमेऱ्याला विनंती असेल हे आपण क्षणचित्र आपण कव्हरेज करायचे आहेत. आणि जशी मात्र पुढील मॅचला सुरुवात होईल तशी मात्र आपण कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. नवी मुंबई परिसरामधून आजच्या या नाईट रजनी क्रिकेटसाठी आपल्यापर्यंत